नमस्कार. चला आज घरातीलच काही साहित्यांपासून झटपट होणारी मिठाई पाहू. हे प्रत्येकाच्या घरात असणारे फुटाणे आहेत. त्यांना मी हातानेच चोळून त्याचे साल काढून घेते, जेणेकरून आपले पेढे काळपट नाही दिसणार. छान त्यांना पिवळसा कलर येईल. व हे 1 वाटी चणे झालेले आहे, ते मी मिक्सरला वाटून घेते. वाटलेले चणे पिठाच्या चाळणीने बारीकसे चाळून घेते, जेणेकरून मोठं काही दाणा वगैरे राहिला असेल तर तो त्याच्यात राहणार नाहीये. सगळं एकसारखं आपल्याला पीठ भेटेल त्यामुळे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान असं आपलं तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, तेही किसणीने असं किसून घेते छानसं. त्यानंतर हे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालते, त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालते आणि थोडीशी इलायची घालते, जेणेकरून त्याला छान चव येईल. व सगळं मिक्सरमध्ये वाटून घेते. छान असं वाटलं गेलं, पाहू शकता तुम्ही. त्याच्यात आपल्याला काही पाणी वगैरे घालायचं नाही, कोरडंच वाटून घ्यायचं आहे. दिसते तुम्हाला किती छान आले. आणि ते फुटाण्याच्या पिठामध्ये मी ते सगळं मिक्स करून घेते. हातानेच करते, छान असं सगळीकडून लागलं गेलं पाहिजे असं करायचं. पाहताय तुम्ही. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, जे गरम करून थंड केलेलं आहे. गरम दूध घालायचं नाहीये, थोडं थोडं घालून घ्यायचं, आपल्याला लागेल तसं. एकदम घालायचं नाही, एकदम घातलं तर ते पातळ होईल. त्यामुळे आणि पेढा म्हटलं तर लहान मुलांनाही आवडतो आणि घरातला असल्यामुळे तो अजून आवडीने खातील. त्यामुळे पाहताय तुम्ही, अर्धी वाटी दूध बस होतं. त्यानंतर असं त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आपल्याला असंच पाहिजे, जास्त पातळही नाही पाहिजे. पाहू शकता तुम्ही. एवढ्यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं हळूहळू. परत घालायचं नाही, नाहीतर खूप पातळ होईल ते, मग त्याला आपल्याला आकार देता येणार नाही. त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही कसं तयार झालेलं आहे. असा गोळा तयार झालेला पाहिजे. त्याच्यात आपण थोडंसं तूप घालायचं. नाही घातलं तरी चालतं, पण मी घातलं थोडंसं, म्हटलं त्याला अजून जरा एक चव येईल. त्यामुळे परत त्यांना चांगलं मळून घेते. छान असं मळलं गेलेलं आहे. तुम्ही पाहतायच, छान तयार झालं. खूप वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटं खूप होतात. पटकन होते आणि चवीलाही छान लागते. त्यामुळे तिकडे पहा, श्रीचा हात येतोय वरती, कारण श्री खटपट करतोय माझ्यापाशी. आणि मग मी आधी त्याला चौकोनी आकार देणार होते, पण नंतर नको म्हटलं, कारण मुलांना गोल पेढा जास्त आवडतो. त्यामुळे मी त्याला गोल आकार देते छानसा. गोल आकार दिला म्हणजे लहान मुलांनाही वाटतं की खरोखर विकत आणलेला पेढा आहे की काय. त्यामुळे छान असं त्यांना सगळ्यांना असा आकार देऊन घ्यायचा. आपल्याला आवडीनुसार घेऊ शकतो, ज्यांना जसं आवडेल तसा देऊ शकता. कारण खूप छान झालेलं आहे, त्याला टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे. त्यामुळे मी असं सगळ्यांना आकार देऊन घेते, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हे घरात बीज होते, ते त्याच्यावर घालते. आपण काजू बदामही घालू शकतो डेकोरेशनसाठी, तशी गरज नाहीये. आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात. एक कलरही त्यांना खूप छान आलेला आहे, दिसतातच आहे खूप छान. नक्की ट्राय करा, आवडीने खाल सगळे. झटपट होणारे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान असे हे झटपट होणारे पेढे तयार आहेत. बाय बाय.